हे गाईज, वेलकम टू द मिस्टर कॉम्रेड. तुमचं सगळ्यांचं मिस्टर कॉम्रेडवरती सर्वात हार्दिक स्वागत आहे. ओके, तर मित्रांनो, आता आपण पार्ट 2चा जो काही 8th चॅप्टर आहे, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, त्याच्या मी तुम्हाला इन्स्टंट नोट्स देणार आहे इथे. म्हणजे नोट्स देण्यामागचा माझा हेतू आहे, कारण का काय होतं, सायन्स हा इतका वास्ट सब्जेक्ट आहे ना, की तो म्हणजे त्यातले टॉपिकसुद्धा इतके मोठे मोठे आहेत की त्यातून जर तुम्ही फक्त MCQ गोळा केले तर कदाचित आपल्याला डिफिकल्ट जाईल एक्झामला. सो काय करा, थोडे नोट्स पण रेफर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून MCQज पटापट सॉल्व्ह होतील. सो व्हिडिओ थोडा लॉंग होईल, बट व्हिडिओ सोडायचा नाही, बिकॉज मी फटकन तुम्हाला कॉन्सेप्ट किंवा नोट्स सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे, आणि त्याच्यानंतर फटाफट आपण MCQज देखील बघणार आहोत ह्या टॉपिकशी रिलेटेड. तर काय करूया, पटकन नोट्स काय आहेत त्या बघून घेऊया. आता नोट्स मी अशा थोड्या कलरफुल वेनी काढलेले आहेत, त्याच्यामुळे कसं थोडं वाचताना मजा वाटते आणि थोडं जास्त लक्षात राहतं. तेच जर तुम्ही नुसतं पुस्तक घेऊन वाचलं किंवा वहीमध्ये जे नुसतं ब्लू पेनने लिहिलेलं असतं ते वाचलं की थोडं डिफिकल्ट जातं समजून घ्यायला, पण थोडं कलरफुल असेल तर डोक्यामध्ये जरा पटकन बसतं. ओके, सो व्हिडिओ सोडायचं नाही. नवीन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन देखील दाबा. ओके, तो व्हॉट इज मीन बाय सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. ओके, तो सायटॉलॉजी किंवा बायोलॉजी म्हणजे काय असतं, स्ट्रक्चर, टाईप अँड ऑर्गेनेल्स ऑफ द सेल. स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना, टाईप्स म्हणजे प्रकार, ऑर्गेनेल्स ऑफ द सेल म्हणजे काय असतं, बायोलॉजी. दिस इज अ सिम्पली मिनिंग ऑफ द बायोलॉजी. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. देन स्टेम सेल, जो काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा अराउंड द स्टेम सेल आहे. ओके, तो स्टेम सेल काय आहे ते बघूया. प्रेझेंट इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Then zygote that is formed by union of a male and female gamete at early stage that looks like a mass of a cell. This is called as a stem cell. This is the definition of the stem cell. So please ही पाठ करून घ्या. ह्याला कोणताही अदर वे नाही आहे लक्षात ठेवायला. Stem cell research is a revolutionary event after the क्लोनिंग. ओके, हा एक IMP, व्हेरी स्टार IMP. ओके, लक्षातच ठेवायचं. स्टेम सेल जो आहे हा जो रिसर्च आहे हा रिव्हॉल्युशनरी इव्हेंट होता आफ्टर क्लोनिंगच्या. ओके, देन बघूया. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन 1, 2, 3, 4 हे 4 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे, याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो. देन टाईप्स ऑफ अ स्टेम सेल बघा काय असतात, एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि अडल्ट स्टेम सेल. Embryonic cells before a differentiation are called as the embryonic stem cell आणि 3 main source of a stem cell in the body of a adult. ज्या काही अडल्ट म्हणजे वयस्कर माणसांच्या मध्ये असतात त्यांना काय बोलायचं, अडल्ट स्टेम सेल. त्या कुठे असतात, रेड बोन मॅरो, ॲडिपोज आणि ब्लडमध्ये असतात. आणि एम्ब्रियोनिक स्टेम सेलमध्ये कुठे असतात, त्याच्यामध्ये 22 डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट आर फॉर्म बाय दिस. 220 प्रकारच्या डिफरंट सेल ह्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल पासून बनतात. त्याच्यानंतर ड्यू टू difference these cells are from osteocyte, hepatocyte, then neurons. ओके, सो हे 3 देखील पॉईंट्स लक्षात ठेवा जरा. देन नेक्स्ट आता बघूया युजेस ऑफ स्टेम सेल. आता पहिल्यांदा आपण बघितलं की स्टेम सेल कुठे कुठे प्रेझेंट असतात. आता युजेस ऑफ स्टेम सेल तर बघा, रिजनरेशन थेरपी आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे जे पॉईंट्स आहेत ह्याच्या आतले हे देखील खूप महत्त्वाचे आहेत की सेल थेरपी आणि टू प्रोड्यूस द सेल रिक्वायर लाईक ॲनिमिया, थॅलेसेमिया अँड ल्युकेमिया. आणि सेल थेरपी म्हणजे काय असतं, यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन अ केस ऑफ अ डायबिटीज, मायक्रोकॉर्डियल इन्फेक्शन, अशा प्रकारच्या डिसीजमध्ये काय वापरलं जातं, सेल थेरपी वापरली जाते. आणि नंतर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेमेसियासाठी काय होतं, रेड सेल प्रोड्यूस करण्यासाठी हे वापरलं जातं. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आपल्याला सिम्पली माहिती आहे की आपण किडनी ट्रान्सफर करतो, त्याला काय बोलायचं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. देन व्हॉट इज मीन बाय द बायोटेक्नॉलॉजी. इथे जो हा वरचा जो पार्ट आहे हा सगळा अबाउट द स्टेम सेल मी पटकन कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी. ओके, तर बायोटेक्नॉलॉजी काय आहे, ब्रिंगिंग अबाउट आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड हायब्रिडायझेशन. म्हणजेच काय, जेनेटिक चेंज करायचं आणि हायब्रिडायझेशन करायचं म्हणजेच काय असतं, बायोटेक्नॉलॉजी. ओके, देन बघा आता त्याच्यामध्ये देखील कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी हा एक मेन पॉईंट आहे आणि त्याचे हे सगळे पार्ट आहेत. आता माझा हा ॲरो जरा इथेच मध्ये अडकलाय, पण हा ॲरो इथपर्यंत जायला पाहिजे. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, सो त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. आता क्रॉप बायोटेक्नॉलॉजीचे देखील 3 प्रकार पडतात. पहिला असतो द हायब्रिड सीड, दुसरा असतो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि तिसरा असतो बायोफर्टिलायझेशन. ओके, सो व्हॉट इज मीन बाय द
हायब्रिड सीड मेनली दिस इज अ जीन ऑफ टू डिफरंट क्रॉप्स आर रिकम्बाईन. दोन प्रकारचे जीन्स दोन डिफरंट क्रॉपचे कंबाईन केले जातात. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्समध्ये काय असतं, क्रॉप्स डेव्हलप विथ डिझायर कॅरेक्टरिस्टिक. आपल्याला जसं कॅरेक्टरिस्टिक पाहिजे त्या कॅरेक्टरिस्टिक्सनी क्रॉप डिझाईन केले जातात. इंटिग्रेटिंग अदर जीन इन देअर जिनोम. दुसरा जीनोम त्यांच्यामध्ये दुसरा जीन त्यांच्या जिनोममध्ये इन्सर्ट करून. ओके. देन बायोफर्टिलायझेशन म्हणजे काय असतं, सो रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नास्टोक, एनाबिना देन अँड प्लांट लाईक अझोला आर यूज टू द बायोफर्टिलायझेशन. ओके. आता ही जी नावं आहेत ना ही लक्षात ठेवायची, पण मेनली हा जो प्लांट आहे, प्लांट लाईक अझोला इज यूज फॉर द बायोफर्टिलायझेशन. लक्षात ठेवायचं बिकॉज एकच प्लांट आहे, सो MCQ विचारण्याची जास्त शक्यता आहे. दिस इज अ स्टार मार्क. ओके. देन बघा, हे जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत त्याचे इथे 3 प्रकार दाखवलेले आहेत, बीटी कॉटन, देन गोल्डन राईस अँड देन हर्बिसाइड टोरलेंट. ओके. सो बीटी कॉटन काय असतं, बॅक्टेरियम बॅसिलस थ्युरेंजिसिस पासून बनवलेलं असतं आणि जीन ऑफ कॉटन आणि कॉटनच्या जीनपासून बनवलं. ह्या बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवायचं. देन गोल्डन राईस कशापासून बनवतात, तर विटॅमिन A प्लस राईस. ओके. दिस इज अगेन लक्षात ठेवायचं. आणि अजून काय, डेव्हलप बाय, आणि त्याच्यातच बीटी कॉटन सोबतच बीटी ब्रिंजल सुद्धा आहे, तो देखील आयसोलेटेड फ्रॉम बॅसिलस थ्युरेंजिसिस पासूनच बनवलेला असतो. आणि हा जो राईसची जी ही व्हरायटी आहे ती लक्षात ठेवायची. इन 2005 कंटेन 23 टाइम्स मोअर अमाऊंट ऑफ अ बीटा क्युरेटिन. ओके. बीटा कॅरोटीन हा जो दिलेला आहे, हे जे ब्लू पेननी दिलेलं आहे ते थोडं लक्षात ठेवा. देन हर्बिसाइड टोरलंट प्लांट म्हणजेच काय, हे कशासाठी यूज केले जातात, तर टू डिस्ट्रॉय द वीड्ससाठी. ओके. देन नेक्स्ट आता ॲनिमल हजबंड्री. ओके, सॉरी थोडंसं ब्लर आलेलं आहे, जरा समजून घ्या. ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, इन्सिमेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर. ओके. इट इम्प्रूव्ह द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रोडक्ट्स लाईक मिल्क, मीट अँड ऊल वगैरे जे काही आपल्याला मिळतं त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी ॲनिमल हजबंड्रीचा वापर केला जातो. देन ह्युमन हेल्थमध्ये 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. आता डायग्नोसिस IMP ॲस्पेक्ट ऑफ द ह्युमन हेल्थ आहेत. ओके. हे 2 जे आहेत ते IMP ॲस्पेक्ट्स ऑफ द ह्युमन हेल्थ आहेत. आणि ह्यातला एक मेन स्टार पॉईंट आहे, इन्सुलिन इज टू ट्रीटमेंट डायबिटीज, ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. ट्रीटमेंट हा शब्द लक्षात ठेवायचा, नॉट अ डायग्नोसिस. ओके. देन वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. वॅक्सिन इज द अँटीजन गिवन टू द acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or a disease. ह्याला काय बोलायचं, अँटीजेन बोलायचं. ओके. वॅक्सिन किंवा वॅक्सिनेशन, दिस इज अ सिम्पल डेफिनेशन ऑफ वॅक्सिन. देन ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे काय असतं, इन्सुलिन, त्याच्यानंतर सोमॅटोफ्रिन अँड ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, हे सगळे जे असतात हे ॲज अ ट्रीटमेंट यूज केले जातात. त्याच्यानंतर हे जे काही मेन पॉईंट्स आहेत हे तुम्ही वाचून घ्या, वाचून लगेच लक्षात येऊ शकतात. हे जीन थेरपी, त्याच्यानंतर इंटरफेरॉन. ओके. हा एक IMP पॉईंट आहे, इंटरफेरॉन, स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्युल्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ अ व्हायरल डिसीज. व्हायरल डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी काय यूज केलं जातं, तर इंटरफेरॉन यूज केलं जातं. त्याच्यानंतर क्लोनिंग. क्लोनिंग बघा काय आहे, प्रोडक्शन ऑफ अ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग असतं एक, आणि एक असतं थेरॅप्युटिक क्लोनिंग. ओके. देन आता हे जे हा जो बॉक्स तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे तो जसाच्या तसा मी इथे उचललेला आहे, हा खूप IMP बॉक्स आहे. ओके. सो हे पाठ झालं पाहिजे तुमचं. इन्सुलिन डायबिटीज, सोमॅटोस्टिन डॉफिनेस. ओके. त्याच्यानंतर इंटरफेरॉन कशासाठी, व्हायरल इन्फेक्शनसाठी यूज केलं जातं. सो कोणते हे जे ट्रीटमेंट आहेत ते कोणत्या डिसीजसाठी यूज केले जातात हे लक्षात घ्या जरासं. त्याच्यानंतर आहे फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विगेनर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, व्हेरी बेसिक सेंटेन्स आहे हे. त्याच्यानंतर IMP स्टेजेस ऑफ ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चरमध्ये जे काही रिव्हॉल्युशन आलेले, सिम्पल रिव्हॉल्युशन, ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन आणि ब्लू रिव्हॉल्युशन. तर ग्रीन रिव्हॉल्युशन कशामध्ये होतं, तर व्हेरियस मेथड्स ऑफ अप्लाइड फॉर द हार्वेस्टिंग मॅक्झिमम इल्ड फॉर द मिनिमम लँड आर कॉल्ड ॲज अ ग्रीन रिव्हॉल्युशन. म्हणजे काय, जास्तीत जास्त पीक घेतलं गेलं कमी लँडमध्ये, मिनिमम जमिनीमध्ये. ओके. देन व्हाईट रिव्हॉल्युशन रिलेटेड टू द मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स. देन ब्लू रिव्हॉल्युशन प्रोडक्शन ऑफ अ व्हेरियस युजफुल ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ द वॉटर इज कॉल्ड ॲज अ ब्लू रिव्हॉल्युशन. सो फ्रेश वॉटर फिश कोणते आहेत, रोहू आणि कॅटला, हे 2 नावं लक्षात ठेवायचे. ओके. आता फटाफट आपण IMP MCQ बघणार आहोत या चॅप्टरशी रिलेटेड, ज्याच्यातून त्या MCQ मधून देखील आपला पूर्ण चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. आता कॉन्सेप्ट तुम्हाला कळले असतील, नोट्स तुम्हाला व्यवस्थित कळले असतील, तर MCQ सुद्धा फटाफट कळतील. सो बघा,
MCQs पहिला काय आहे, मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आर मेनली यूज फॉर. मगाशी सांगितलं ह्या 2 मेथड याच्यासाठी यूज केल्या जातात जेणेकरून आपल्याला प्राण्यांकडून मिळणारं जे दूध असतं किंवा मीठ असतं किंवा ऊल असतं हे जास्त प्रमाणात मिळावं. तर हे कशात केलं जातं, ॲनिमल हजबंड्रीमध्ये केलं जातं. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 2, ब्लँक इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट इन द बायोटेक्नॉलॉजी आफ्टर द क्लोनिंग. पहिल्यांदाच सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या थोड्या वेळानेच की एक हा स्टार पॉईंट आहे खूप IMP, की क्लोनिंगच्या नंतर कोणता असा रिव्हॉल्युशनरी इव्हेंट झाला, तर तो होता स्टेम सेल. ओके, स्टेम सेल रिसर्च हा जो रिव्हॉल्युशनरी इव्हेंट होता बायोटेक्नॉलॉजी आफ्टर द क्लोनिंग. ओके, देन स्टेम सेल आर प्रेझेंट इन, मगाशी सांगितलं की स्टेम सेल आर प्रेझेंट इन, तो जो मी ढग काढला होता तो ढग तोंडपाठ करायचा. ओके, सो ब्लास्टोसाइड स्टेज ऑफ अ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इथे देखील असतो. देन युब्लिकल कॉर्डमध्ये पण असतो आणि रेडबोन मॅरोमध्ये पण असतो. म्हणजे अडल्ट स्टेम सेल असतात त्याच्यामध्ये रेडबोन मॅरोमध्ये स्टेम सेल मिळतो. सो ऑल ऑफ दिस इज द करेक्ट ऑप्शन. ओके, ऑल ऑफ दिस इज द करेक्ट ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 4, टाइप्स ऑफ द स्टेम सेल आर. आता हा जो खाली मी फ्लो चार्ट काढला होता आपल्या नोट्समध्ये तिथे दिलेला आहे की ह्या साईडला मी एम्ब्रियॉनिक लिहिलेलं आणि ह्या साईडला अडल्ट लिहिलेलं. सो पहिला ए देखील येणार आहे आणि बी देखील येणार आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 5, हाऊ मेनी डिफरंट टाईप ऑफ अ सेल आर फॉर्म बाय द एम्ब्रियॉनिक स्टेम सेल. आता जिथे ते टाईप्स दिलेले आहे तिकडे एम्ब्रियॉनिक दिलेलं आहे, इकडे अडल्ट दिलेलं आहे, तिथे खाली सेकंड पॉईंट दिलेला आहे की क्वेश्चन नंबर 5, 22 सेल्स असतात जे एम्ब्रियॉनिक सेलनी बनले जातात. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर डी. ट्रान्सप्लांटेशन ऑफ अ किडनीज इज द प्रोसेस ऑफ, कोणती प्रोसेस आहे, सिम्पली तर किडनी काय आहे, एक ऑर्गन आहे, असं ऑर्गन आणि ट्रान्सप्लांटेशनचं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज द करेक्ट ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 7, सेल थेरपी इज यूज्ड फॉर द सेल थेरपी इज यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ अ, कोल्डमध्ये नाही, डायबिटीसमध्ये होतं, इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण बघितलं इन्फेंथेरॉन ते जे आहे काहीतरी ते आहे इथे. सो दिस इज इनकरेक्ट ऑप्शन. सो डायबिटीस इज द करेक्ट ऑप्शन. नोट्समध्ये बघा तिथे डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. दिस इज द क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. ओके, आता आपल्याला काय सांगायचं आहे, इथली कोणती बायोटेक्नॉलॉजी आहे. सो ॲनिमल हजबंड्री, ऑब्वियसली दिस इज अ बायोटेक्नॉलॉजी. सॉरी बायोटेक्नॉलॉजी. ओके, नॉट अ क्रॉप बायो, ओनली क्रॉप बायोटेक्नॉलॉजी विचारलं आहे त्यांनी. सो दिस इज द क्रॉप बायोटेक्नॉलॉजी. सो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, दिस इज द क्रॉप टेक्नॉलॉजी. ओके, दिस इज नॉट. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 9, crops develop with desired characteristics by integrating other gene in their genome is called as a. आता बघा इथे क्रॉप टेक्नॉलॉजी देखील दिलेलं आहे, हायब्रिड सीड दिलेलं आहे, बायो फर्टिलायझेशन देखील दिलेलं आहे आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता जास्तीत जास्त आपण इथे काय वाचतोय, जीनबद्दल वाचतोय. ओके, जीन, जिनोम याबद्दल वाचतोय आणि डिझायर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे यार आपल्याला हवेत ते कॅरेक्टरिस्टिक आपण इनपुट करणार आहोत. सो दिस इज अ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप टेक्नॉलॉजी. ओके, सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 10, विच प्लांट इज यूज फॉर द बायोफर्टिलायझेशन. मगाशी सांगितलं हा प्लांट जो आहे ना हा लक्षात ठेवा. ओके, सो तो जो प्लांट होता तो होता अझोला. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 11, बीटी कॉटन इज अ फॉर्म बाय बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis gene of a cotton, then bacterium bacillus thuringiensis plus gene of a cotton and none of this. ऑब्वियसली हा बॅक्टेरिया तर आपल्याला लागणारच आहे, प्लस आपल्याला कॉटनचं जीन देखील लागणार आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. देन क्वेश्चन नंबर 12, विच प्लांट आर यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स. आता हे देखील आपल्या ते जे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत तिथे खाली दिलेलं आहे. सो हर्बिसाइड टोरलंट प्लांट इज यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स. दिस इज द करेक्ट. बीटी कॉटन हे बाकी सगळं काही येणार नाही. देन क्वेश्चन नंबर 13, इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स ऑफ अ ह्युमन हेल्थ आर ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस. ओके, सो बोथ ए अँड बी आर द इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स ऑफ ह्युमन हेल्थ. Then question number 14, insulin is the treatment of the simply diabetes. From following which small size protein molecule used in the treatment of viral disease. Okay, परत सुद्धा आलं व्हायरल डिसीजचं ट्रीटमेंट करताना जे काही स्मॉल साईज प्रोटीन मॉलिक्यूल यूज केले जातात त्यांना बोलतात इंटरफेरॉन. ओके, सो इंटरफेरॉन इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. देन क्वेश्चन नंबर 16, which are not somatic cells. Okay, which are not somatic cells, RBC, OVA, sperms and both C and B. Okay, सो तुम्हाला हे देखील नोट्समध्ये मिळेल की कोणत्या सोमॅटिक सेल नाही आहेत. सो ओवा
आणि स्पर्म ह्या 2 स्टोमॅटिक सेल्स नाही आहेत. सो बोथ सी अँड बी आर द करेक्ट ऑप्शन. देन 17 इन्सुलिन कोरिलेशन आहे इन्सुलिन डायबिटीस. देन इंटरफेरॉन काय व्हायरल इन्फेक्शन. ओके, व्हायरल इन्फेक्शन इज द करेक्ट ऑप्शन. विच इज नॉट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ आता आपल्याला इथे मायक्रो ऑर्गॅनिझम लिहायचं होतं, मी चुकून ते राहून गेलं, लक्षात घ्या जरा. मायक्रो ऑर्गॅनिझम आता वाईन, योगर्ट आणि विनेगर ऑब्व्हियसली मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत बोलतो आपण. चॉकलेट नॉट. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. देन क्वेश्चन नंबर 19 कम्प्लीट. ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन आणि ब्लू रिव्हॉल्युशन. ओके, सो मी चुकून इथे आन्सर दिलेला आहे. हे जे ब्लू रिव्हॉल्युशन आहे हे नको हवं होतं. सो दिस इज द ह्याच्यामध्ये इथं जर ब्लँक प्लेस असेल तर आपला आन्सर येणार आहे ब्लू रिव्हॉल्युशन. ओके. देन क्वेश्चन नंबर 20 फ्रेश वॉटर फिश. ओके, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात की फ्रेश वॉटर फिश ह्या ऑप्शन्समध्ये हे जे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे त्यातले 4 ऑप्शनमध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 20 साठी. ओके, सो व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल सो मला प्लीज कमेंट करून सांगा आणि क्वेश्चनचा आन्सर दिलं तर मला नक्की वाटेल की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलात आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ समजला देखील. आणि त्याचबरोबर CETसाठी मी इंग्लिशची देखील प्लेलिस्ट अवेलेबल केली आहे. इंग्लिशचा आपण जो काही सिलेबस आलेला आहे त्याचं टॉपिक वाईज आता कॉन्सेप्ट, MCQ आणि रिव्हिजन करतोय. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाकीच्या व्हिडिओज देखील बघा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.